ते म्हणतात की तुम्ही गल्लीतले दादा आहे. आत्ताचं स्टेटमेंट आहे त्यांचं, महाराष्ट्राचा दादा मी आहे, ते गल्लीतले दादा आहेत असं म्हणतायत. तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्राचे दादा पूर्ण परिवारासहित 29 महानगरपालिकेच्या निवडणुका सोडल्यात आणि भोसरीत येऊन का बसलीत? गल्लीतल्या दादाला एवढं सिरियस घ्यायची गरज नाही त्यांनी. ते मोठे गल्लीतल्या दादांनी नाका दमाणलाय का? सगळं महाराष्ट्राला माहिती आहे की फक्त महेश लांडगेला टार्गेट करायचं. बर, मग महेश लांडगेला का टार्गेट करायचं? तर महेश लांडगेंनी वेगळा जिल्हा मागितला, शिवनेरी जिल्हा मागितला. आता त्यांच्याच शब्दात सांगतो, अजितदादांच्या, कुठलाही आरोप हा सिद्ध होण्यासाठी त्याला पुरावे लागतात. अजितदादांचे जे चिरंजीव आहेत पार्थ पवार, मला सांगा, वस्तादाला मैदानात उतरून म्हणजे आखाड्यात उतरून आव्हान देणं पैलवानासाठी किती चॅलेंजिंग आहे? हे आव्हान वगैरे काय नाहीये, एक लक्षात घ्या. बर, सुरुवात त्यांनी केली, दादांनी सुरुवात केल्यानंतर मी पाहतोय मागच्या 10-12 वर्षामध्ये सेम तेच आरोप आहेत सगळे. बर, म्हणजे 2019ला असतील, 2017ला, 19ला, 24ला तेच आरोप आहेत. तेच आरोप दादा करतात. मी कधी त्यांच्या आरोपावरचं कधी उत्तरच दिलं नाही. यावेळेस काय आलं की शहरातल्या लोकांनी मला सांगितलं आणि मी माझ्या बोलीभाषेमध्ये बोललो. माझं काय हे नाही, विषय नाही, पण त्यांना आव्हान मी दिलेलं नाही. मी माझ्या शहराचं नेतृत्व करत असताना माझ्या शहरातल्या लोकांनी जो माझ्यावर विश्वास दिला हा, तो विश्वास सार्थ करत असताना मी किती प्रामाणिकपणे काम केलंय, किती चांगल्या योजना आणल्यात, किती चांगले प्रकल्प केले, त्या प्रकल्पाची गरज का होती हे सांगितलं मी. त्याच्यात माझ्यावर आरोप करायला सुरुवात कुणी केली आहे? तुम्ही सगळ्या न्यूज चॅनलनी मागं जाऊन पाहावं, कुणी माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली, व्यक्ती माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली. एक सांगा, त्यामुळं मी माझ्या भाषणामध्ये हा, अजित पवारांना सत्तेत आल्यानंतर पिंपरी चिंचवडची महानगरपालिका कुठल्याही परिस्थितीत हवी आहे. त्यांच्या त्या प्रयत्नामधला तुम्ही काटा आहात म्हणून तुमच्यावर अजितदादा दात खाऊ नयेत का? नाही, असं आता त्यांना वाटत असेल, पण माझं तर स्पष्ट मत असं आहे की मी आत्तापर्यंत माझ्या राजकीय प्रवासामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी माझ्या राजकीय प्रवासामध्ये कुठल्याही निवडणुकीमध्ये हा, मला कुठली निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर मी माझ्या मुद्द्यांवर जातो, विकासाच्या मुद्द्यांवर, मी माझ्या विजनवर जातो. दूरदृष्टी ठेवून वाढणाऱ्या लोकसंख्येच्या अनुषंगाने लागणाऱ्या गरजा, प्रकल्प याच्यावर मी बोलत असतो. तुम्ही माझ्या 2024च्या जरी विधानसभेची जर माझी पूर्ण हे पाहिले असेल, त्याच्यामध्ये मी कधीच असं कुणावर चुकीचे आरोप किंवा बदनामी केली नाही. पण आता सध्या काय झालंय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये एखाद्याला चुकीच्या पद्धतीने बदनाम करून, महापालिकेला बदनाम करून त्या आपल्याला सत्ता हवी या अनुषंगाने सगळे नेते मंडळी विरोधातले माझ्या विरोधात ते बोलत आहेत. बर, पण ते म्हणतात की तुम्ही गल्लीतले दादा आहेत. आत्ताचं स्टेटमेंट आहे त्यांचं, महाराष्ट्राचा दादा मी आहे, ते गल्लीतले दादा आहेत असं म्हणतायत. तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातोय. नाही, बरोबर आहे. मी गल्लीतला दादा असू द्या, मी भोसरीतला दादा असू द्या, आणि आदरणीय अजितदादा महाराष्ट्राचे दादा आहेत, हे मान्य आहे ना, सगळ्यांनाच मान्य आहे. महाराष्ट्राचे दादा पूर्ण परिवारासहित 29 महानगरपालिकेच्या निवडणुका सोडल्यात आणि भोसरीत येऊन का बसलीत? महाराष्ट्राचे दादा 29 महानगरपालिका आहेत ज्या महाराष्ट्रात त्यांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका सोडून भोसरीतच येऊन का बसलेत? पूर्ण टीम घेऊन बसलेत भोसरीमध्ये का? गल्लीतल्या दादाला एवढं सिरियस घ्यायची गरज नाही त्यांनी. ते मोठे गल्लीतल्या दादांनी नाका दमाणलाय का? सगळं महाराष्ट्राला माहिती आहे की गल्लीतल्या दादाने नाकात दम आणलाय का राज्यातल्या दादांना? नाही, असं नाही. मी नाही, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकानं, प्रत्येक पदाधिकाऱ्यानं, कार्यकर्त्यानं, फार आमच्या बूथवरच्या कार्यकर्त्यानं भारतीय जनता पार्टीची विचारधारा तळागाळात पोहोचवली आहे. आणि मागच्या 2017 पासून 2022 पर्यंत, त्याच्यानंतर 4 वर्ष प्रशासकीय काळामध्ये ही जी कामं आम्ही केलीत ना, त्यामुळं कधी कधी असं समोरच्यांना वाटतं की बाबा ही कामं मी का करू शकलो नाही? एवढे वर्ष माझ्याकडं सत्ता होती, एवढे वर्ष माझे प्रतिनिधी होते, त्या प्रतिनिधींना का नाही जमलं?
हे विचार त्यांच्यात का नाही आले? हे विचार भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये का आले? हे विचार भारतीय जनता पार्टीच्या आमदारांकडे का आले? हे विचार भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वांकडं, राज्याच्या नेतृत्वाला कसे आले? हे जे त्यांच्या मनात जो हा चालला आहे तो हाच आहे. एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीपासून आत्तापर्यंत ही निवडणूक फक्त आरोपावर समोरच्यांनी लिहिली आहे. मी माझी पहिल्यापासून ही निवडणूक ही आहे ना याच्यावर नेली आहे, विकासावर यातले चालवली आहे. काही आरोप आणि अतिशय विकासाच्या गंभीर मुद्द्यावर आहेत तुम्ही ना. बोलतोय. त्या आरोपांना केवळ आरोप म्हणून कसं चालेल? त्यातले काही आरोप अतिशय गंभीर आहेत पण ते आरोप आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी ते आरोप करणं हे त्याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे की तुम्ही कुत्र्यांच्या लसीकरणामध्ये सुद्धा पैसे खाल्ले असा त्यांचा आरोप आहे. तुम्ही पुलांमध्ये पैसे खाल्ले असं सांगितलं गेलं. काही पटीनं त्याच्या किमती वाढवल्या, त्याच्यात पैसे खाले, भस्म्या झालाय. काय काय नाही बोलत ते. मग हे सगळे आरोप गंभीर नाही मानायचे, केवळ राजकीय आरोप म्हणून सोडून द्यायचं? आता त्यांच्याच शब्दात सांगतो अजितदादांच्या, कुठलाही आरोप हा सिद्ध होण्यासाठी त्याला पुरावे लागतात आणि ते पुरावे हे लीगल म्हणजे तुमच्या ज्या ज्या विभागात त्यांनी आरोप केले त्या विभागाचं लेखी पत्र किंवा त्या विभागात अशा प्रकारचं काय महेश लांडगेचा इंटरफेअर झाला आहे, महेश लांडगेने तशा प्रकारचे तिथं काही हे केले तर त्याचे इव्हिडन्स त्यांनी दाखवावे. मी साधारण एक उदाहरण तुम्हाला सांगतो. त्या म्हणजे ते बोलताना तुम्ही आता 3 आरोप केले. कचऱ्यावर ते कायम बोलत असतात किंवा ते कुत्र्याच्या नसबंदीवर बोलत असतात. आता कुत्र्याच्या नसबंदीमध्ये 2017 पासून तर 2019 पर्यंत त्या कुत्र्याच्या नसबंदी संदर्भामध्ये ज्यावेळेस महापालिकेनं टेंडर फ्लोट केलं त्याच्यावर त्या टायमाचा प्रत्येक कुत्र्याच्या नसबंदी संदर्भामध्ये काहीतरी 693 रुपये पर अशी एक कुत्र्याच्या नसबंदीचा हे होता. त्याच्यानंतर 2019ला आदरणीय अजितदादा परत मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच त्यावेळेस तर ते स्वतः म्हणते की म्हणले की राजेश पाटलांना मीच आणलं. मग त्यावेळेस डायरेक्ट 1000 रुपये रेट केला त्यांनी. 1000 रुपये रेट केला कुत्र्यांचा. त्यावेळेस तर मी तर विरोधी पक्षात होतो. आपण पालकमंत्री होता, आपण सर्व काय होता. आपण आपल्या बोलण्यात मागं सांगितलं की राजेश पाटलांना मी आणलं, एक कर्तव्यदक्ष अधिकारी आणला. तिथं त्यांनी 1000 रुपये रेट केला. ते पण सोडून द्या. 2022-23ला आम्ही परत सत्तेत आलो तर आजपर्यंत आम्ही कुत्र्याची नसबंदी फ्री करतोय. तुम्हाला तशी माहिती पाहिजे असेल तर महापालिकेत जाऊन तुम्ही विचारा, माहिती घ्या. त्याच्या संदर्भामध्ये फक्त बिनबुडाचे आरोप करायचे, एखाद्याला बदनाम करायचं. कचऱ्याच्या संदर्भामध्ये 1982 पासनं जरा समजा असं समजा 91 पासनं अजितदादा पिंपरी चिंचवड शहरात लक्ष द्यायला लागले. 91 पासनं तर 2017 पर्यंत कचरा डम्पिंग केला जात होता. त्याच्यावर कुठली प्रक्रिया होत नव्हती. लोकसंख्या वाढली तर कचरा वाढणार. कचरा वाढला तर आपली म्हणजे आदरणीय दादांची अशी इच्छा आहे का त्यांनी डम्पिंग केला म्हणजे मी पण डम्पिंग करत राहायचं कचरा. त्या कचऱ्यावर काहीतरी प्रकल्प तर केला पाहिजे, काहीतरी पर्याय तर काढला पाहिजे. कचऱ्याचे डोंगर करून करून पर्यावरणाला त्रास होतो, तिथल्या लोकांना त्रास होतो. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, त्या कचरा डेपोमुळं आजूबाजूचा परिसर बफर झोन म्हणून राज्य सरकारने डिक्लेअर केला होता आणि त्यावेळेस राज्य सरकारमध्ये आदरणीय दादाच होते. बफर झोन डिक्लेअर केला त्यावेळेस. तो बफर झोन कमी करून त्या लोकांची जी काही अधिकृत प्रॉपर्टी होती ती अनधिकृत झाली ती आम्ही परत अधिकृत केली, कमी करून बफर झोन कमी करून. त्याच्यावरचे काय पर्याय मला सांगितले होते ते पर्याय आम्ही केले. महेशजी, जो न्याय आता अजित पवारांच्या बद्दल मग तोच न्याय तुमच्याबद्दल पण लावावा लागेल ना. तुम्ही म्हणताय की जर आरोप केले असतील तर त्याला पुरावे द्यावे लागतील. मग तुमच्याकडे काय पुरावे आहेत? तुम्ही तर म्हणालात की अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचे आरोप लावले. पुरावे मग तुमच्या आरोपांचं काय झालं? अजित पवारांच्या मुलाच्या बद्दल काय पुरावे आहेत तुमच्याकडे? जमीन गिळली असा आरोप झाला. अहो एक मिनिट. अजितदादांचे जे चिरंजीव आहेत पार्थ पवार, त्या पार्थ पवारांच्या संदर्भामध्ये आपल्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून तिथं असणारा जो पण काही आमचा सर्वसामान्य घटक ज्यांची जागा त्या ठिकाणी ॲक्वायर केली त्या ठिकाणी त्यांनी जाहीरपणे ते पेपर्स डॉक्युमेंट सगळे दाखवले. त्यावेळेस अजितदादांनी असं स्टेटमेंट दिलं, माझा मुलगा काय करतो हे मला माहिती नाही. मग ज्या अर्थी एवढ्या महाराष्ट्राच्या दादाचं त्यांच्या घरातला मुलगा, त्यांचा स्वतःचा मुलगा, सख्खा मुलगा जर ऐकत नसेल तर
त्या स्टेटमेंट संदर्भामध्ये तुम्ही विचारलं पाहिजे ना दादांना. आता पुरावे तर ते पेपरला जाहीर झालेत. हा त्याच्या पुढे जाऊन अजून दुसरं सांगतो, जर मी जे आरोप केले त्या आरोपाला तथ्य नसेल तर कोर्टात केस चालू आहे, कायद्याच्या चौकटीत त्यांची केस चालू आहे. 70,000 कोटीची असेल, दरांडेश्वर कारखाना असेल, गेली 10-15 मिनिटं केस चालू आहेत. अशी महेश लांडगेच्या विरोधात कोर्टात किंवा इथं कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल आहे का, कुठल्या प्रकारची केस चालू आहे का, असं त्यांनी हे करावं ना. विनाकारण कुणाच्याही म्हणजे नावाला बदनाम करण्यापेक्षा. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्यांच्या कष्टाची, मराठीच्या सांगा, पुण्यामध्ये त्यांनी असं स्टेटमेंट केलं, कुठलाही गुन्हेगार कधी सिद्ध होतो ज्यावेळेस त्याला कोर्ट सजा देते, कोर्टात त्याचा मुकदमा झाला. आता इथं काहीच नाही माझ्यावर, कसल्याही प्रकारचा दोष आरोपाचं कसलंही हे नाही, तरी सुद्धा ते माझ्यावर बेछूटपणे आरोप करतात. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेकडनं असं दाखवावं की महेश लांडगेने या नियम तोडून, या नियमामध्ये महेश लांडगेने स्वतः काम केले, विशेष स्वतःची ताकद वापरून त्याच्या नावावर अमुक अमुक प्रॉपर्टी केली, असं काहीच नाही ना. बर, पण म्हणजे मला सांगा, आता महाराष्ट्र ऐकतोय तुम्हाला, गेली 15 मिनिट आपण बोलतोय हे सगळं, भाषणांमधली तुमची आक्रमकता आज अचानक या मुलाखतीमध्ये अशी कमी कशी काय झाली? रात्रीतून काही घडलं की काय? कुठं कमी झाले, कुठं कमी झाली? कमी नाही झाली. माझ्या बोली भाषेत मी बोललो. बघा, ज्यावेळेस मी माझ्या सन्मानात कुठंच कमी पडलो नाही, पण जर कोण माझ्या अंगावर आला तर मग मला जर लोकांना जर सारखं 10-15 वर्ष झालं तेच आरोप आणि सत्य ना, हे जे आरोप आज अजितदादा करतायत तेच आरोप सेम 2024च्या निवडणुकीला त्यांच्याबरोबर जे आत्ता गेले तेच सेम आरोप आहेत, त्याच्यात काहीच बदल नाही. मग पद्धतीने अजित पवारांच्या मुलाबद्दल इतके गंभीर आरोप आहेत, राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की तिथं स्कॅम झालेला आहे, मग त्याच अजित पवारांच्या मांडीला लावून तुम्ही सत्तेत बसलात, कारवाई का करत नाहीये त्यांच्यावरती? सांगा ना तुम्ही, चला आम्हाला अशी मान्य नाही येत लोक जे भ्रष्टाचार करतात म्हणून. आहे का ही हिंमत तुमच्या? आता एक सांगतो मी, मगाशी सांगितलं, तुम्ही परत त्याला वेगळा अँगल घेऊ नका. काय असतं, मी माझ्या परवाच्या देवेंद्र भाऊंच्या सभेमध्ये मी माझं भाषण करताना मी त्याने बोललो माझे मुद्दे मांडताना. महायुतीचा धर्म फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी पाळायचा का? महायुतीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीच महायुतीमधल्या नेत्यांचा सन्मान ठेवायचा का? याच्यावर कुठेतरी विचार करावा लागेल. आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादांची मी याबद्दल चर्चा केली. जर या खालच्या लेवलवर येऊन जर आपण आता तुम्हाला त्याच्या अजून डीपमध्ये जायचं असेल तर अजून एक मुद्दा सांगतो. 2014च्या अगोदरची अजितदादांची भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरची भाषणं काढा आणि ते भाषणं काय टोकाची होती ती बघा, आणि नंतर अजितदादांना विचारा ना, तुम्ही भारतीय जनता पार्टी का निवडली? असं काय आवडलं भारतीय जनता पार्टी तुम्ही भारतीय जनता पार्टीत आले? का निवडली? त्यांनाच, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. जे 2014 पर्यंत देशाचं जे नेतृत्व आहे, विश्वाचं जे नेतृत्व आहे, आमचे पंतप्रधान, आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावर आरोप करत होते, आमचे अमित भाई शाह यांच्यावर आरोप करत होते, आमचे राज्याचे नेते देवेंद्रजींवर आरोप करत होते, त्यांचं नेतृत्व यांना आवडायला काय लागलं ते त्यांना विचारा, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. हे 70,000 कोटी जरांडेश्वर आपल्या आता जो समजा, आता जर असं लक्षात घ्या, जर हा जो स्कॅम झाला आमच्या कोथरूड याच्यामधला कोरेगावमधला पार्कमधला, जो आता तुम्ही पार्थ पवारांबद्दल बोलताय, तो जर स्कॅम जर ते म्हणजे असं नाही ना की पेपरवर दिसते, डॉक्युमेंट्समध्ये दिसते, आणि असं असताना सुद्धा जर तो लपत असेल तर त्याच्यामागे काय कारण आहे? काय कारण आहे? सत्ता आहे आम्हाला म्हणून बोलता दडवलं जातं हे येतं सगळं. फक्त आम्हाला आमचा फक्त एवढा धर्म सांगतो, महायुतीचा फक्त मला टार्गेट केलं जाते, बाकी काही नाही. तुम्हाला टार्गेट केलं जात असताना पक्ष तुमच्या सोबत आहे का? की तुम्ही एकटे अभिमन्यू सारखे लढताय? 100% पक्ष पूर्ण ताकदीनं माझ्या मागं आहे. पक्षाने माझ्या मागच्या 5-7 वर्षातलं पिंपरी चिंचवड शहराचं पाहिलं. सगळ्यात महत्त्व म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातले नागरिक माझ्या बरोबर आहेत. मला पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज सगळ्यांनी पाहिलं असेल, पिंपरी चिंचवड शहरामध्ये हजारोनी लोक एकेकाळी राष्ट्रवादीची उमेदवारी मागायला जायचे, त्यातल्या 128 लोकांना उमेदवारी भेटायची. आज 115चा आकडा त्यांना गाठावा लागला, तो पण युती म्हणजे त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या यांच्याबरोबर हे जाऊन.
115 म्हणजे 128 सुद्धा उमेदवार त्यांना देता नाही आले. पण महेशजी, आणि मग ही जर एक परिस्थिती असेल तर प्रश्न कुठेतरी त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. मला सांगा, ही तुमची खरी कुस्ती आहे की नुरा कुस्ती आहे? कारण महाराष्ट्राला वाटतंय की हे फक्त 16 तारखेपर्यंत आहे. नाही, तुम्ही माझं मागच्या 10-15 वर्षातले पहा. मी DPDCला माझी काही उपस्थिती पहा. मी मंत्रालयात गेल्यानंतर मी कुणाच्या ऑफिसला जातो ते पहा. मी अजितदादांना किती वेळा भेटलो ते पहा. हा माझ्यावर त्यांचा वैयक्तिक राग आहे. बरं. वैयक्तिक राग असल्यामुळं मी त्यांच्याजवळ जात नाही आणि त्यांच्याशी मी माझा कुठलाही हेच नाही. माझे जे बॉस आहेत ते आदरणीय मुख्यमंत्री, जे माझे नेते आहेत ते आदरणीय मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र भाऊ आहेत, आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रदादा आहेत, आमचे चंद्रकांत दादा आहेत, आमचे वरिष्ठ नेते आहेत. या सगळ्यांची मी चर्चा करत असतो. माझे कामं काढली तर मी त्यांच्याशी बोलतो. माझा अजितदादांकडे जायचा संबंधच येत नाही. हा, ठीक आहे. मला आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत. एक छोटासा ब्रेक घेतो. मला जी कामं करायचे, हा, एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो की आता जर समजा तुमची ही नुरा कुस्ती नाही आहे, तुम्ही खरोखरच ही कुस्ती खेळताय, लढताय, प्रामाणिकपणे ही लढाई लढताय तुम्ही एकमेकांच्या विरोधात, तर प्रश्न हा निर्माण होतो की 16 तारखेच्या नंतर तुम्ही एकत्र येणार की नाही? मी तर मागच्या 10-15 वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेमधनं 14 पासून राज्य सरकारमध्ये काम करतो. पण मी कधी त्यांच्याकडे कुठल्या कामासाठी गेलोच नाही, कारण माझं कुठलं काम अडत नाही. माझे नेते मंडळी माझं सगळं काम करतात प्रामुख्यानं. आणि जरी उद्या आणि मला काय लपवायचं नाही ना, मला काही मी चुकीचं केलेलंच नाही, तर मला कुणाला सरेंडर व्हायची गरजच नाही ना. मला कुणाकडे जाऊन त्याच्याबरोबर हातमिळवणी करायची गरजच नाही. मी माझ्या शहराचा विकास करत असताना मी माझ्या शहरातला माणूस केंद्रबिंदू समजून लागणाऱ्या गरजा पूर्ण करतोय मी त्यांच्या. मुळात विषय असा आहे की कसं आहे माहिती आहे, हा जो राग आहे, हा जो हे आहे, एकीकडे म्हणायचं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ लोकांबरोबर माझं जमतंय, ते चांगले आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. आता ते अमुक चांगले तमुक आहेत, तर मग इथं वाईट भारतीय जनता पार्टी कशी आहे? तर फक्त महेश लांडगेला टार्गेट करायचं. बरं, मग महेश लांडगेला का टार्गेट करायचं? तर महेश लांडगेंनी वेगळा जिल्हा मागितला, शिवनेरी जिल्हा मागितला. ती लोकांची गरज होती. त्याच्यासाठी त्यांना वाटलं की बाबा शिवनेरी जिल्हा मागतोय. मी म्हणलं अहो, लोकसंख्या वाढली, आता किती मोठं शहर झालं, मुंबईमध्ये पालघर झालं, हे ठाणे झालं, याच्यामध्ये ते करण्यामागची गरज काय आहे? आता तुम्ही पाहिलं जुन्नरचा आमचा जर खोपऱ्याचा माळशेज मधला आपलं तिथला माणूस जर इकडे यायचं म्हटलं त्याला पूर्ण दिवस जातो, त्याला हे होईल ना, असं माझी भूमिका होती. तेव्हापासून त्यांना थोडंसं जास्तही झालं. आणि महत्त्वाचं काय आहे, माझं निवडणूक झाल्यावर सुद्धा मी माझ्या शहराचा स्वाभिमान जो आहे, माझ्या स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांचा जो स्वाभिमान आहे, तो मी कुणापाशी हे करणार नाही, गहाण टाकणार, सरेंडर करणार नाही. तो स्वाभिमान माझ्याबरोबरच राहील आणि माझ्याबरोबरच संपेल. हा ठीक आहे, कदाचित राजकारणामध्ये काही घडू शकतं, उद्या सत्तेमध्ये काही पण घडू शकतं, पण त्याचा अर्थ असा नाही की मी माझा स्वाभिमान गहाण ठेवेल. मी स्वाभिमानीच राहणार, कारण माझे पिंपरी चिंचवडकर स्वाभिमानी आहेत. मी स्वतःला सगळ्यांनी आम्ही ठरवलंय की आम्ही स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर, त्यामुळे मी स्वाभिमानीच राहणार आणि कुणाकडे जायची स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर वस्तादाच्या पाठीशी उभे राहतात की पैलवानाचे हे पाहावं लागेल. पण सध्या तरी राजकीय आखाड्यामध्ये या दोघांची ही कुस्ती सध्या रंगतीये, वाकयुद्ध रंगतंय. खूप शुभेच्छा तुम्हाला